जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण ज्या विषयावरती बोलणार आहे, तो म्हणजे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये जे इस्लामिक नाटो नावाचा जो एक प्रकार पुढे येतो आहे, आपण त्याचं विश्लेषण करू आणि भारत नेमकं काय करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्याविषयी बोलू. मी म्हटलं होतं, की ऑपरेशन सिंदूर हे भारताचं पाकिस्तानच्या विरोधात दीर्घकालीन युद्ध आहे. पाकिस्तानला चीन मदत करतो आहे. ज्यांची अर्थव्यवस्था आपल्या तिप्पट जास्त आहे, त्यांचं जे तंत्रज्ञान आहे, हे आपल्या 10 वर्ष पुढे आहे. त्यांना अनेक इस्लामिक कंट्रीज मदत करता आहेत. खास तर सौदी अरेबिया वगैरे ज्याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत आणि त्यांचे अनेक हस्तक आहेत, की जे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गडबड करतात. घातपात असतो, सबवर्शन असतो, सॅबोटाज असतो, नार्को टेररिझम असो वगैरे, वगैरे. तर आज आपण ज्या विषयावरती फोकस करणार आहे, की 2025 आत्ता संपलं, 2026 सुरू झालेलं आहे. तर या काळामध्ये ऑपरेशन सिंदूर संपल्यानंतर की 7, 8, 9, 10 मे मध्ये ऑपरेशन सिंदूर ॲक्चुअली झालं होतं. त्याच्यानंतर कारवाई काय घडलेल्या आहेत आणि त्या सगळ्या कारवाईचं आपण विश्लेषण करू आणि जास्त महत्त्वाचं की 2026 मध्ये आपण पुढे नेमकं काय करणार आहोत किंवा हे जे युद्ध आहे, हे पुढे कसं चालू राहणार आहे. नंबर 1 पहिले 2025चं जे वर्ष होतं, त्यामध्ये आपण पाकिस्तानला 3 फ्रंटवरती युद्ध करण्याकरता भाग पडलं. पहिली फ्रंट अर्थात भारत आणि पाकिस्तानची सीमा, जिथे आपण आपलं शस्त्र, आपले सैन्य तैनात ठेवलेलं आहे. भारतीय सैन्य तिथे आहे. त्यामुळे पाकिस्तानला त्यांचं सैन्य तिथे ठेवावं लागतं आणि पाकिस्तानकडून जे प्रयत्न केले जातात, दहशतवाद्यांना भारताच्या आत घुसवण्याचे, त्यामध्ये त्यांना फारसं काही यश मिळत नाही. तर इथे आपण पाकिस्तान सैन्याला अगदी अडकवून ठेवलेलं आहे. दुसरी जी फ्रंट आहे, दुसरी जी सीमा आहे, ती म्हणजे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सीमा, जिथे तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान नावाचा जो गट आहे, पाकिस्तानी सैन्यावरती खूप हल्ले करतो आणि आपण जर 2025 ची आकडेवारी बघितली, तर एक साउथ एशिया टेररिझम पोर्टल नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे एक न्यूज पोर्टल आहे, की जे या विषयावरती पुष्कळ माहिती देतात, खास तर आकडेवारी. त्यांच्या माहितीप्रमाणे जर मी तुम्हाला आकडेवारी सांगायचं म्हटलं, तर तुम्हाला मी ती आकडेवारी ही वाचून दाखवतो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 2025 मध्ये 1212 पाकिस्तानी सैनिक मारले गेले, नागरिक 655 मारले गेले आणि बंडखोर, मग ते बलुची असो की अफगाण पाकिस्तान सीमेवरती असो, ते 2000च्या आसपास मारले गेले. सगळी मिळून आकडेवारी ही 4000च्या आसपास होती. परंतु जे ओपन सोर्स आहे, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, की पाकिस्तानचे जवळ-जवळ 3000 हून जास्त सैनिक मारले गेले. नीट ऐका, 3000 हून जास्त पाकिस्तानी सैनिक हे मारले गेलेले आहेत आणि जखमी झालेल्यांची संख्या याच्या चौपट जास्त आहे. नागरिक जवळ-जवळ 900 मारले गेले आहेत आणि ज्याला बंडखोर म्हणायचं म्हणजे मग ते बलुची असो की पख्तुनी असो वगैरे, ते जवळ-जवळ 2000 मारले गेले आहेत. म्हणजे थोडक्यात 2025 हे पाकिस्तानला एक अतिशय कठीण असं वर्ष होतं, ज्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचं खूपच नुकसान झालेलं आहे आणि याच्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे, ते खास तर आय-ई-डी म्हणजे इम्प्रोव्हाइज्ड एक्सप्लोजिव्ह डिव्हाइसेस याच्यामुळे झालेलं आहे आणि आता पाकिस्तानी सैन्याची जी तिसरी आघाडी आहे, ती म्हणजे बलुचिस्तानमध्ये, जिथे चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा जो कॉरिडॉर जातो, त्याच्यावर तर वाहतूक ही जवळ थांबलेली आहे. अनेक चीनी नागरिकांवरती हल्ले केले जातात. याच्यामुळे चायनाची जी जवळ-जवळ 55 ते 60 अब्ज डॉलर्सची जी गुंतवणूक त्याच्यामध्ये होती, त्याच्यामधनं जे रिटर्न किंवा ज्याला परतावा म्हणतात, तो जवळ-जवळ शून्य आहे आणि ही सगळी गुंतवणूक ही चीन करता एक पांढरा हत्ती आहे. म्हणजे चीन आणि पाकिस्तान या ॲक्सिसला आपण एक अतिशय मोठा धक्का दिला आहे आणि पाकिस्तानी सैन्याची जमिनीवरतून बंडखोरांच्या विरुद्ध कारवाई करण्याची क्षमता आता जवळ संपलेली आहे. ते इतके घाबरतात त्यांना, की त्याच्यामुळे ते बलुचिस्तानचे जे 2 रिबेल ग्रुप्स आहेत, BLA म्हणजे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा BLF बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट वगैरे, तर त्यांच्या विरोधात ते फक्त हेलिकॉप्टरच्या मदतीने हल्ले करतात, गनशिपच्या मदतीने किंवा ड्रोन्सच्या मदतीने हल्ले करतात किंवा ते हल्ले करतात एअर फोर्सच्या मदतीने आणि तोच प्रकार ते अफगाणिस्तानच्या विरोधात सुद्धा करतात. इथे त्यांची समोरासमोरची लढाई करण्याची हिंमत नाही. म्हणजे पाकिस्तानी सैन्याचं नुकसान हे पुष्कळ होतं आहे. एवढंच नव्हे, तर आता जो पुढचा जो भाग आहे, त्याच्याकडे मी येतो. तो म्हणजे
सध्या इस्लामिक नाटो नावाचा जो प्रकार सुरू झालेला आहे, याच्यामध्ये सौदी अरेबियाशी करार केला पाकिस्ताननी आणि त्यात असं म्हणण्यात आलं, की जर सौदी अरेबियावरती कुठलाही हल्ला झाला तर पाकिस्तान त्यांना मदत करेल. तर आपल्या अनेक विश्लेषकांना असं वाटतं, की ही एक थोडीशी जरा गडबड आहे. गडबड अशा करता आहे, की अ, सौदी अरेबियाकडे पैसे भरपूर आहेत, त्यांच्याकडे शस्त्र भरपूर आहेत. त्याचा फायदा पाकिस्तानला होईल. परंतु सौदी अरेबियामध्ये पाकिस्तानचं सैन्य जे आहे ते अडकलेलं आहे. येमेन नावाचा देश सौदी अरेबियाच्या सीमेवरती आहे. ते तिथे हुथी नावाचे दहशतवादी गट आहेत किंवा बंडखोर आहेत. ते सौदी अरेबियावरती हल्ले करतात. तर त्याच्यामुळे सौदी अरेबियाचं नुकसान खूप होतं आणि त्यामध्ये पाकिस्तानचं सैन्य हे मोठ्या प्रमाणात अडकलेलं असतं. आता याच्यामध्ये नेमकं काही देशांनी अजून उलटी उडी घेतलेली आहे. त्याच्यामधले एक देश आहे पोलंड. खरं म्हटलं तर पोलंडला काही फारसं आपण महत्त्व द्यायला नको. कारण हा एक युरोपमधला देश आहे. परंतु आत्ताच त्यांचे फॉरेन मिनिस्टर हे भारतामध्ये आले होते आणि त्यांना आपल्या फॉरेन मिनिस्टर डॉक्टर जयशंकर यांनी क्लिअरली सांगितलं, की जर तुम्ही पाकिस्तानला जर मदत करत राहिला, पाकिस्तानच्या बाजूने जर बोलत राहिला, तर तुम्ही आमचे मित्र बनू शकत नाही आणि पोलंडला आपण एक चांगला इशारा दिला. परंतु तो दुसरा मोठा देश आहे तो म्हणजे तुर्कस्तान किंवा टर्की. टर्कीकडे टर्कीला ड्रोन्स नावाचा जो प्रकार आहे त्याची एक महाशक्ती समजलं जाते आणि त्यांचे जे ड्रोन्स आहेत हे अझरबैजान आर्मेनिया नावाचं जे युद्ध झालं होतं त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरले गेले आणि तेच हे आपले जे ड्रोन्स आहेत, बख्त्यार वगैरे ड्रोन्स नावाचा प्रकार आहे. तर हे ड्रोन पाकिस्तानला पुरवतं आहे आणि याचा वापर करून पाकिस्तान आज काय करतं आहे, तर भारताच्या पंजाब राज्यामध्ये ते ड्रोनच्या मदतीने अफूगांच्या चरस हे मोठ्या प्रमाणात पाठवत आहेत. तर तो एक भाग झाला. आपण त्यांना पकडण्याचा प्रयत्न करतो. त्यात आपल्याला थोडंसं यश मिळतं, परंतु पुरेसं यश मिळालेलं नाहीये. कारण ड्रोनच्या विरोधात जे अँटी ड्रोन सिस्टीम जी आहे, ती अतिशय किमती आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अजून जास्त इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे. परंतु चांगली बाब अशी, की आता ड्रोन्सचा वापर हे जे बंडखोर गट आहेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे किंवा बलुचिस्तान लिबरेशन फ्रंटचे ते सुद्धा वापरतात. तर त्याच्यामुळे पाकिस्तानला आता त्या ड्रोनचा वापर त्यांच्या पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात सुद्धा केला जातो आणि त्याच्यामुळे त्यांचं जे नुकसान आहे हे जास्त होतं. आणि दुसरी गोष्ट अशी, की पाकिस्तान चा जो इस्लामिक नाटो जो आहे, तो मदत करतो अझरबैजान नावाच्या देशाला आणि त्यांचं युद्ध आहे आर्मेनियाशी आणि आत्ताच काल परवाच बातमी आलेली आहे, की आर्मेनियाला आपण भारतीय तोफखानामधलं एक पिनाका नावाची जी रॉकेट्स आहेत, ती आपण पुरवतोय. पिनाका म्हणजे काय? तोफखाना म्हणजे आर्टिलरी. तर त्यांची आपल्याकडे पिनाका नावाचा जो तोफखाना होता, तोफखान्याचे जे गोळे होते, त्याची रेंज म्हणजे त्याचा पल्ला हा 90 किलोमीटरच्या आसपास होता आणि पहिले ते डम होते. म्हणजे नुसते ते मारले जायचे आणि ते कुठेही म्हणजे ते पडायचे, पण त्याची अॅक्युरसी ही कमी होती. आता त्याला आपण पीजीएम बनवलंय. पीजीएम म्हणजे प्रिसिजन गाइडेड म्युनिशन. म्हणजे नेमकं जिथे आपण त्याला एम करतो ते तिथेच जातं. कारण त्याच्यामध्ये गाईडन्स सिस्टम नावाचा जो प्रकार असतो, तो असतो. तर त्याच्यामुळे आता ही जी वेपन सिस्टम आहे, ही खूप ॲक्युरेट बनलेली आहे. तर याच्यामुळे नुकसान शत्रूचं जे आहे ते खूप होतं आणि पिनाकाला आपण मोठ्या प्रमाणामध्ये ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेलं होतं. तर आता त्याची रेंज वाढून 120 किलोमीटर, 130 आता जवळ-जवळ 170 किलोमीटर किंवा 180 किलोमीटर दूर सुद्धा हा आपला तोफगोळा जाऊ शकतो आणि हे तोफगोळे आपण कोणाला देतो आहे? आर्मेनियाला. आर्मेनिया कोण आहे? तर हा अझरबैजानचा शत्रू आहे. अझरबैजानला कोण शस्त्र देतं आहे? तुर्कस्तान शस्त्र देतं आहे. तर म्हणजे आपण सुद्धा पाकिस्तानला, तुर्कस्तानला आणि इस्लामिक नाटोला एका प्रकारे शह देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. आणि एवढंच नव्हे, तर जिथे-जिथे पाकिस्तान काहीतरी उलटं-सुलटं काम करायचा प्रयत्न करतो, तिथे-तिथे आपण त्याच्या दुसऱ्या बाजूच्या देशांना सुद्धा मदत करतो. ज्याच्यामुळे आतापर्यंत आपल्याला इस्लामिक नाटो नावाचा जो प्रकार आहे, त्यांना शह देण्यामध्ये बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. परंतु जसं मी पहिल्या वेळा म्हटलं होतं, ही जी लढाई आहे, ही खूप दिवस चालेल. परंतु एवढं नक्की, की 2025 मध्ये पाकिस्तानला अतिशय मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ करण्यात आलं. आणि 2026 मध्ये असं दिसतं, की पाकिस्तानमधला जो हिंसाचार आहे, हा अजून जास्त वाढेल आणि याच्यामुळे भारत-पाकिस्तान सीमा सुद्धा म्हणजे
जागृत किंवा तिथे काहीतरी व्हायची शक्यता आहे, तर त्याकरता आपल्याला तयारी ही ठेवावीच लागेल. तर सध्या आपण कालच बातमी वाचली असेल, की दहशतवादी विरोधी अभियान करताना पॅरा स्पेशल फोर्सेसचे एक हवालदार होते. त्यांना वीरगती मिळाली. अ, 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 जो किश्तवाड नावाचा भाग आहे, जम्मू काश्मीरचा जो खालचा भाग आहे, तिथे किश्तवाड नावाचा जिल्हा आहे. तर तिथे दहशतवाद्यांशी आपण तिथे 2 किंवा 3 दहशतवादी मारले असावेत, अशा प्रकारच्या बातम्या येतायत. तर तिथे एक आपल्या म्हणजे पॅरा स्पेशल फोर्सेसच्या एका एन-सी-ओना वीरगती झाली आणि 8 जण हे जखमी झालेले आहेत. तर भारतीय सैन्य आपलं रक्त सांडून काश्मीरला सुरक्षित ठेवत आहे. येणाऱ्या काळामध्ये काय होतं बघूया. परंतु एवढं नक्की की 2026 मध्ये सुद्धा पाकिस्तान आणि चीनच्या एकत्रित आव्हानांना तोंड देण्याकरता आपल्याला सदैव तयार राहावं लागेल. मी इथेच थांबतो. जय हिंद.